मगाशी म्हणल्याप्रमाणे कस्टमरची नीड ओळखता आली पाहिजे आपल्याला. बरोबर. सो बेसिक तुमचं कम्युनिकेशन, तुमचं सोशल कॉन्टॅक्ट, आजकाल काय सोशल मीडिया खूप मोठा आहे. बरोबर. तर तुम्ही जेव्हा सेल करता तुम्हाला कस्टमर समोर असतो, हम्म. राईट. तो आला त्याचे नीड्स काय, त्याला एक्झॅक्टली काय पाहिजे. बरं, आल्यानंतर मगाशी मी म्हणलं की सेलिंग युअर सेल्फ, Yes. म्हणजे कस्टमर आल्यानंतर त्याची पहिले मैत्री करून घेणं. बरोबर. डायरेक्टली सेल करू शकत नाही आपण, राईट. तो तुमचं नाव काय किंवा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठून आलात, बरं तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन्स आहेत, तुम्ही माझ्याकडे आलात सर, थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आपण म्हणतो ना की म्हणजे मी प्रॅक्टिकली लोकांना शिकवतो की तुमचं ब्लूटूथ शुड बी पेअर टू माय ब्लूटूथ. जर कस्टमरचं ब्लूटूथ आणि सेल्स वाला ब्लूटूथ पेअर झालं तर डेटा ट्रान्सफर होतो. 100%. पण दोघांचं ब्लूटूथ पेअर झालं नाही आणि तुम्ही तासभर वाया घालवला तरी सेल होणार नाहीये. तुम्ही सांगताय तो आळस देतोय, he is not interested. एक्झॅक्टली. त्यापेक्षा एकदा connect करा. कस्टमरची नीड काय, त्याला काय पाहिजे, थोडं त्याला कम्फर्टेबल करणं. म्हणजे म्हणतात ना की अगदी बेसिक मी मला शिकवतो की कस्टमर तुमच्यासमोर आल्यानंतर डायरेक्ट विकू नका, त्याला थोडा वेळ द्या. म्हणजे अमिताभ बच्चन केबीसी मध्ये पण आधी जेव्हा समोर कोणतरी बसतं तो पहिले 5 मिनिटं गप्पा मारतो. बरोबर. गप्पा का मारतो, आणि ती व्यक्ती पहिल्यांदा आली, थोडी घाबरली, नर्वस आहे. बरोबर. जोपर्यंत ती व्यक्ती कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत ती बोलणार नाही. बरोबर. सो सेल मध्ये बेसिकली काय, स्किल्स मध्ये ना कस्टमरच्या नीड ओळखणं गरजेचं आहे, राईट. बरं, काही लोकांना थोडंसं भीती असते कम्युनिकेशनची. मी बोलू कसं, मला भीती वाटते, मी खूप जण ओपन आहेत, कसं बोलू, खूप जण आहेत. हा प्रॉब्लेम असतो. बरोबर. हा प्रॉब्लेम मला पण आला होता. अच्छा. म्हणजे रिमेंबर I can't believe. पण तुम्ही म्हणताय नाही, मी जेव्हा ट्रेनिंग चालू केलं होतं 2009 साली, मी गेलो टोयोटा प्लांट मध्ये Okay. मैसूरला, Okay. आणि आय वॉज अ ट्रेनिंग हॉल, आणि दार उघडलं ट्रेनिंग हॉलचं. ओके, विद्यासमोर विद्यार्थी होते. मी ट्रेनिंग करिअर चालू केलं 2006 साली, राईट. आणि आफ्टर 3-4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स हा माझ्या आयुष्यात एक क्षण आला. नॉर्मल ट्रेनिंग मी करायचं मुलांना ऑल ओव्हर इंडिया, ते ट्रेनिंग कम्फर्टेबली चालायचं आमचं. पण एक क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला. आय वॉज अ टोयोटा प्लांट मैसूरला, बिडदी नावाचं गाव आहे, Okay. आणि आय वॉज ट्रेनिंग इन द टोयोटा प्लांट. आणि दार उघडलं आणि अचानक 10 जॅपनीज आतमध्ये आले, जॅपनीज लोक. Okay. सो मी थोडासा नर्वस झालो की जॅपनीज आतमध्ये का आले, आणि ते येऊन मागे बसले. एक्झॅक्टली. सो आय आस्क्ड माय कलीग की हे का आलेत. सो मला उत्तर मिळालं की जॅपनीज लोक इंडियन व्हिजिट वरती आहेत अच्छा. टोयोटा प्लांटला, आणि ते वॉन्ट टू सी की ट्रेनिंग कसं असतं भारतामध्ये. सो आय फेल्ट दॅट स्लाइट नर्वस की यार ते माझ्या हॉलमध्ये का आले, राईट. आणि तेव्हा मी जाणवलं मला की 15 मिनिटं आय वॉज नर्वस. म्हणजे म्हणतात ना गळा दाटून येणं, भीती वाटणं, नॅचरल फ्लो कमी झाला. बरोबर. पण तेव्हा मी एक गोष्ट ठरवली की मी आता इथं ट्रेनर आहे, मला ट्रेनिंग करायचं मुलांना, जॅपनीज आले, सो आय शुड बी नॅचरल ओव्हर देअर. बरोबर. सो बेसिक गोष्ट, जेव्हा भीती वाटते ना बोलण्याकरता, तेव्हा एक काम करायचं, स्टार्ट कम्युनिकेशन. आम्ही नेहमी शिकवतो की इन कम्युनिकेशन जरा 3 C's. ओके. पहिला सी कम्युनिकेशन आहे, दुसरा क्लॅरिटी आहे, आणि तिसरा कॉन्फिडन्स आहे. जेव्हा तुम्हाला कम्युनिकेशन, क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स, जेव्हा तुम्हाला कोणासमोर बोलायचंय किंवा भीती वाटते ना, फर्स्ट ऑफ ऑल डोंट थिंक मच, राईट. क्रॉस द ब्रिज व्हेन द ब्रिज कम्स. डोंट थिंक ऑफ द ब्रिज, स्टार्ट कम्युनिकेटिंग. आपल्या आपण मनामध्ये काय, तुम्हाला येईल क्लॅरिटी, आपल्या आपण कॉन्फिडन्स येईल. पण काय होतं सांग माहिती का, लोक उलट करतात की पहिला कॉन्फिडन्स बिल्डअप करतात, मला जरा भेटायचंय, काय बोलू, कसं बोलू, मग कॉन्फिडन्स बिल्डअप करतात, मग मनामध्ये क्लॅरिटी आणतात, आणि शेवटी कम्युनिकेशन करतात. खाणं वरण काय, कम्युनिकेशन, क्लॅरिटी, कॉन्फिडन्स. स्टार्ट कम्युनिकेटिंग. आपले आपण तुम्हाला क्लॅरिटी येईल, आपले आपण कॉन्फिडन्स येईल. आता बरेचसे बघतो आपण, निलेश साबळे, कपिल शर्मा, भाऊ कदम, तुम्ही खूप वेळा बघत असाल की ती लोक बोलताना ना काही स्क्रिप्टेड बोलत नाही, ते नॅचरली बोलतात, आणि ते पुढचा विचार करत नाहीत की काय होणार आहे. ते काय म्हणतात, अरे बोल डायलॉग मार, पुढचं पुढे काय होत आहे, आणि डेफिनेटली त्याचा रिझल्ट चांगला येतो. त्यांच्याकडे स्क्रिप्ट असते, पण बरेच डायलॉग किंवा बरेच जोक त्यांनी मारलेले असतात, राईट. सो कुठल्याही कस्टमरशी बोलताना थोडी भीती वाटते, किंवा कुठलाही सेल करताना भीती वाटते, पण भीती घालवण्याचं मेन साधन काय, स्टार्ट कम्युनिकेटिंग. स्टार्ट कम्युनिकेटिंग. आपले आपण तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे. कॉन्फिडन्स, क्लॅरिटी, कम्युनिकेशन उलट नको. कम्युनिकेशन, क्लॅरिटी, आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. सो स्टार्ट कम्युनिकेटिंग. सिम्पल.